नमस्कार मित्रांनो, नमस्कार. ॲस्ट्रो रेकीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि दरवेळेला आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू इथे घेत असतो. सो आज सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मानसी केळुसकर. सो मानसी केळुसकर ह्या आपल्या रेकी ग्रँड मास्टर आहेत आणि आज त्या आपल्या बरोबर शेअर करणार आहेत त्यांचे वेगवेगळे अनुभव. तर वळूया मानसीजी यांच्याकडे. नमस्कार मानसीजी, आपल्या नमस्कार स्टुडिओमध्ये आपलं मॅम. स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. येस. मानसीजी, आपण कुठून आहात आणि आपण आपल्या या इन्स्टिट्यूटला कसे काय जोडले गेले? ऍक्च्युली माझं नाव मानसी मनोहर केळुसकर आणि मी सिंधुदुर्गातनं आहे. तालुका मालवण माझा. आणि माझं छोटस एक नेटिव्ह प्लेस आहे देवबाग म्हणून. तर मी तिथून ओके. आहे, छोट्याशा गावातनं. सो माझं वय काही जास्त नाहीये, पण खूप लहान वयामध्ये स्ट्रगल आणि सगळ्या गोष्टी आणि सगळे जबाबदाऱ्या हे सगळं माझ्या खांद्यांवर येऊन पडलं. सो ओके. त्याच्याप्रमाणेच भरपूर आर्थिक संकट, त्याचप्रमाणे घरातल्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते आई वडिलांचे, आणि घरामध्ये करतं असं कोणीच नाही, भाऊ नाही. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी येऊन अचानक लहान वयामध्ये पडल्या. सो मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं, की आपल्याला ओके. पुढे काय करायचंय हे कोणतरी सांगेल. मग त्याच्यामध्येच लग्न, मुलं, ह्या गोष्टी झाल्या आणि अचानक खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पेलायला लागल्या, काहीतरी करायला लागलं संसारासाठी. मग हम्म. त्याच्यामध्ये चार पैसे हवे असतात आपल्याला, तर ते कसे बरोबर. मिळवायचे, त्याच्यामध्ये कर्ज, ह्या सगळ्या गोष्टी. आणि अचानक एक एक गोष्ट आल्यानंतर मग समजेन असं झालं, आता करायचं काय. पुढे सांगणारं कोणीच नाही की नक्की तू असं असं कर. त्याच्यामध्ये शिक्षण झालंय ग्रॅज्युएशन. आता मी सध्या लॉ करते. तर ते सगळं मला, शिक्षणाची भरपूर आवड, उच्च शिक्षण घ्यायची भरपूर आवड होती, पण परिस्थितीमुळे ते जमलं नाही. पण मार्ग दिसेना, त्याच्यामध्ये शोधता शोधता युट्यूबला बघितलं हा. की रेकी असं काहीतरी असतं. याच्या अगोदर जेव्हा माझ्या बहिणीचे मिस्टर हे एकदा आमच्या घरी आले होते, आणि ते असं एनर्जी सारखं हाताने काहीतरी करून दाखवायला लागले. तर तेव्हा कसं गावामध्ये अंधश्रद्धा असते, मग वाटलं हा काहीतरी करून दाखवतोय, मग याच्यावर विश्वास नाही ठेवायचा. आणि रेकी हे अंधश्रद्धा असते असं म्हणणं, त्याच्यामुळे मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. पण ते जर बघितलं असतं ना, तर कदाचित मी त्यावेळीच शिकले असते. पण मी ते नाही, इंटरेस्ट घेतला नाही. आणि जेव्हा मी युट्यूबला बघितलं, असं टेन्शन मध्ये सर्च करत होते, गणपतीचे दिवस होते, सप्टेंबर मे बी. आणि त्याच्यामध्ये मी सर्च करत होते की समस्यांवरील उपाय, हे करा ते करा. तर त्याच्यामध्ये एक पॉडकास्ट दिसला मला, रेकी बद्दल, की हस्तस्पर्श चिकित्सा, किंवा त्याला असं म्हणतात अश्विनी स्पर्श विद्या. तर ते शब्द एवढे मला इंटरेस्टिंग वाटले. आणि लहानपणापासून म्हणजे ज्योतिष शास्त्राची किंवा वडिलांची पण इच्छा होती की आपल्या मुलीने नक्षत्रांचा अभ्यास करावा किंवा असं काहीतरी करावं. सो मला ते इंटरेस्टिंग वाटलं. आणि नंतर मी त्या शोधत शोधत गेले की कोण रेकी शिकवतं, मग आपल्याला ह्याच्यामध्ये चांगला गुरु मिळायला पाहिजे. मग मला एक मॅम, ज्यांनी मला ग्रँड मास्टर पर्यंत आणलं किंवा ज्यांनी मला हे शिकवलं, रसिका मॅम, त्यांचं मला एक जाहिरात दिसली रेकी बद्दल. सो त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला की जगण्यातला, आणि रेकी शिकवली. सो मला ते दिसलं आणि मग मी मॅमशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी नंतर मला हे सेशन, पहिलं रेकी म्हणजे काय असतं, रेकीने आपल्या जीवनामध्ये काय काय बदल घडू शकतात, ती शिकायची कशी, ते कसं करायचं, हे सगळं शिकते मी, बघितलं आणि मला अजून कॉन्फिडन्स वाढला. मग ऍस्ट्रो रेकीचं चॅनल त्यांनी मला, म्हणजे ते ओपन झालं, त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळे त्यांचे इन्स्टिट्यूटला जोडले पार्ट, गेले. येस. इन्स्टिट्यूटला मी जोडले गेले तुमच्या. आणि त्याच्यातनं मग भरपूर कॉन्फिडन्स वाढत गेला आणि वाटलं आता अशक्य काही नाहीये, सगळं छान चाललेलं आहे आणि पुढेही नक्कीच, चांगलंच नक्कीच. होणार आहे. सो चांगलंच थँक्यू होणार आहे. तुम्हाला. थँक्यू. सो हा तुमचा, ही तुमची जर्नी होती, हा प्रवास होता आपल्या इन्स्टिट्यूटला जोडल्यापासून. मानसीजी, मला हे विचारायचंय की आता तर तुम्ही रेकी ग्रँड मास्टरशिपला आहात. ओके. सो तुम्हाला टप्प्याटप्प्याने तुमचे अनुभव सुद्धा वाढले असतील, त्याचमुळे आपण एवढ्या येस. 5व्या लेवलपर्यंत पोहोचतो. तर असा कुठचा एखादा सुंदर अनुभव आहे जो तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल, की रेकी का शिकावी आणि रेकीचा असा काय छान अनुभव आलेला आहे तुम्हाला? ऍक्च्युली तसं बोलायचं ना, तर मी आता तुम्ही बघितलंच की किती भरभरून बोलते. बोलण्यासारखं भरपूर आहे. मला एकतर असं एक कम्युनिकेट करणं खूप आवडतं. तसं तर चेहऱ्यावर दिसणार नाही की ही मुलगी बोलते, पण मला बोलायला भरपूर आवडतं. आणि ह्या रेकीमुळे जो कॉन्फिडन्स आला तो तर डबल टिबल झालेला आहे.
आणि एक्सपिरियन्स म्हणाल तर मला पहिल्यापासून अध्यात्माची आवड नव्हती. पण जसं जसं संकट यायला लागली ना, तसं तसं आपल्याला परमेश्वर आठवतो, देव आठवतो. मग आपण नमस्कार करायला लागतो. कधी कधी आपण बळी पडतो, म्हणजे चमत्कार तिथे नमस्कार म्हणतात, तसं पण होतं. सो मी नंतर नंतर अध्यात्माकडे ओढली गेली. नंतर पुस्तकं वाचणं, पारायण करणं हे सगळं मला आवडायला लागलं. आणि सद्गुरू म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, चांगला गुरु कोणता, सद्गुरू आपले इष्ट देवता कोणत्या, कुलदेवता कोणत्या, या सगळ्या गोष्टी मला समजत गेल्या. आणि दैवी शक्तीची ओढ वाटायला लागली, की आपल्याला ही जे युनिव्हर्सची पॉवर आहे किंवा देव आहे हा आपल्याला एकदा तरी अनुभवायचा आहे. आणि ते आस लागली. आणि पुस्तकांमध्ये जसं वाचलं किंवा कोणीतरी सांगितलं की आपण जशी इच्छा ठेवतो आपल्याला आपले सद्गुरू पाहिजे, तर आपल्याला ते नक्कीच आपल्या लाईफ मध्ये येतं थोड्या दिवसांनी तरी. त्यांना तेच आपल्याला ती वाट दाखवतात. हो, तसं बरोबर. रेकीचा अनुभव सांगायचा झाला तर जसं मी रेकी फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल करत गेले ना, तसं सेकंड लेवल नंतर माझ्या म्हणजे पूर्ण पालटलं. जी माझी इच्छा होती की मला माझे सद्गुरू भेटावे किंवा मला हम्म. माझं इष्ट दैवत समजावं किंवा काय असतं कुंडलिनी शक्ती किंवा ह्या सगळ्या गोष्टी, हे काय असतं हे मला नंतर नंतर कळायला लागलं. दृष्टांत, ह्या गोष्टी. आणि हे खूप असं स्पिरिच्युअल काहीतरी असतं, एनर्जी असते. हे रेकीने मला, म्हणजे रेकीमुळे मला समजलं. आणि ओके. रेकी जसं जसं मी मेडिटेशन करायला लागले आणि जसं जसं ती एनर्जी मी घ्यायला लागले, रेकीला कॉल करायला लागले, तस तसं मला एक एक उलगडत गेलं. अशी संकट आली, ती पण चांगली असतात, अशी संकट आली की ज्याच्यातनं मला माझं मेन जे होतं की आपल्यामध्ये एखादी अशी शक्ती आहे हे हा. मला समजलं. त्याचा अनुभव मला खरोखर आला, जो मी शब्दात वर्णन करू शकत नाही. ज्याच्यामुळे एक डिवाइन एनर्जी खरोखर असते. आणि अशी परफेक्ट. डिवाइन माणसं लाईफ मध्ये येतात, हे खरंच आहे. येस. आणि तशी म्हणजे व्यक्ती मी माझ्या लाईफ असं मध्ये म्हणायला आली. हरकत नाहीये मानसीजी, की स्वतःच्या अस्तित्वाची ओळख पटली तुम्हाला. हा, येस येस, डेफिनेटली. येस. खरोखर म्हणजे तुम्हाला कळून जातं की तुम्ही कोण आहात. आणि येस. तुम्हाला मग दुसऱ्या कोणालाही विचारायची गरज पडत नाही की आपण कोणत्या मार्गाने जायला पाहिजे. स्वतः मधलं जे आहे, स्वतःचं मूळ रूप हे तुम्हाला दाखवून देतं की तुम्ही आता चुकताय, तुम्ही येस. आता बरोबर आहात. आणि येस. चुकणं, म्हणजे बरोबर आहात तर बरोबरच आहात, पण चुकीच्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्या दृष्टांतामध्ये आपल्याला समजून आपल्याला येतात. येस. दिसतात. म्हणजे मला हे सांगायला ऍक्च्युली सगळ्यांनाच आवडेल, की जसं बघा, तर रेकी ही ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती आहे, ठीक आहे, प्राणशक्ती आहे. पण ज्या वेळेला तुम्ही ह्या प्रवासामध्ये पुढे जाता की नाही, रेकी शिकत शिकत, तर आपल्याला आपल्या स्वत्वाची, अस्तित्वाची ओळख पटायला सुरुवात होते. लाईफ सगळेच जण जगत असतात, बरोबर आहे. पण ते जगताना सुख दुःख ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी हरवून जातो. आणि त्याचा इम्पॅक्ट आहे ना आपल्या फ्युचरवरती पडतो, म्हणजे भविष्य काळावरती पडतो. त्यामुळे आपण आपला जो प्रेझेंट चाललेला आहे, वर्तमान काळ चाललेला आहे, तो आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही किंवा त्यातला आनंद हरपून जातो. पण रेकी आपल्याला हे शिकवते की प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे. ठीक आहे. जे तुम्हाला भगवंताने बनवलेलं आहे ते असंच आयुष्य वाया घालवण्यासाठी नाही बनवलंय. तर तुम्हाला त्या अस्तित्वाचा आनंद घ्यायचा आहे, हे रेकी तुम्हाला शिकवते. आणि मानसीजी, मला हे सांगायला सगळ्यांनाच आवडेल, की तुमच्या या भरभरून बोलण्यात ना हे अगदी क्लिअर झालंय की तुम्ही तो आनंद कसा उपभोगला असेल. म्हणजे कुठेतरी आपण पास्ट मध्ये हरवलेलो असतो आणि मधनं आपल्याला कळून जातं की यस, आपण कोण आहोत. दृष्टांत, हा जो एक तुम्ही शब्द वापरला तिथे, तर दृष्टांत म्हणजे मला ह्याच्यावरती ऐकायला आवडेल का, असं काय दृष्टांत असं घडलं. ऍक्च्युली सांगायचं म्हणजे त्या गोष्टी काही लोकांना पटतात, काही लोकांना पटत नाहीत. पण ते आपल्या समजण्यावर असतं की आपलं बरोबर आहे. जे मूळ रूप, आपलं जे मूळ पुरुष आहे किंवा आपलं जे मूळ तत्व आहे, ते आपल्याला दाखवून देतं की बाळा तू पुढे चुकणार आहेस. किंवा आपले सद्गुरू आहेत ते आपल्याला येऊन सांगतात प्रत्यक्ष की नाही, पुढे जायचं नाही, हे तू चुकतोयस. किंवा आधीच अलर्ट करतात की असं असं पुढे काहीतरी घडणार आहे हा 2 दिवसांनी, मग आपण बरोबर. सावध राहायचं. ह्या गोष्टी लिटरली आपल्या आयुष्यामध्ये घडतात. आणि मी त्याचे सगळं क्रेडिट आहे ना, मी रेकीला देते. कारण ती एनर्जी माझ्या लाईफ मध्ये आल्यापासून आहे ना, ह्या गोष्टी माझ्या लाईफ मध्ये घडत गेल्या. आणि आता मला संकट आली तरी भीती वाटत नाही. वा. त्याच्यामधून असं वाटतं की नाही, आपण ह्याच्यावर डेफिनेटली मात करणार मात आणि करणार. आपण येस. जिंकणार म्हणजे जिंकणार.
याचा अर्थ परफेक्ट असा बोलले. नव्हे की मला अहंकार झालाय असं नाही. पण ती शक्ती आपल्या सोबत आहे ना, ते परमेश्वर आपल्या सोबत आहे ना, तोच आपल्याला याच्यातनं मार्ग दाखवणार. आणि परमेश्वराचा प्रसाद असतो, चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी हे त्याचा प्रसाद आहे, तो प्रसाद म्हणूनच घेतला पाहिजे. आणि त्याने जर प्रॉब्लेम दिलाय ना, तर तो सोल्युशन पण देणारच आहे. आणि ही सुख-दुःख म्हणजे हे आपले कार्मिक ब्लॉकेजेस आहेत. ठीक आहे? जी प्रत्येक व्यक्ती आपल्या बरोबर घेऊन येत असते. पण ज्या वेळेला ना बोलतात ना, की मनुष्य सुखापेक्षा जास्ती दुःखालाच अट्रॅक्ट होतो. की माझ्याच वाट्याला हे का, माझ्याच वाट्याला ते का. पण रेकी तुम्हाला हे शिकवते, ही ऊर्जा शक्ती आपल्याला हे शिकवून देते, की दुःखावरती पण आपण मात करू शकतो. म्हणजे येस. दुःखालाही आपण जर म्हटलं, की नाही येस माझ्याकडे कशी ऊर्जा शक्ती आहे, की त्या दुःखावरती सुद्धा सोल्युशन मला मिळणार आहे. परमेश्वराने जर दुःख दिलंय ना, तर ती माझ्यातली ऍक्टिव्हिटी ओळखण्यासाठी दिलेलं आहे. की तू येस. कोण आहेस? तुझ्यामध्ये तेवढी ताकद आहे, की तू या दुःखावरती मात करू शकते. हीच आहे ऊर्जा शक्ती. बरोबर आहे? सो ही रेकीची जी ऊर्जा शक्ती म्हणजे ही जी ताकद आहे, ही ब्रह्मांडीय ऊर्जा शक्तीची जी ताकद आहे, ती बोलतो ना अपरंपार आहे, अमर्यादित आहे. हा फ्लो सतत वाहत असतो आपल्या आसपास. पण हा घेणं, हा घेता येणंच हा फार महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि छान वाटलं. सांगू ना तुम्हाला, म्हणजे एक वेगळं वाटतं की आपण ह्या दुनियेपेक्षा वेगळे. वेगळे आपण आहोत. कोणाच्या तरी दुःखाचं कारण सोडवू शकतो, आपण कोणाला तरी अगदी. एक सोल्युशन देऊ शकतो, आणि ती शक्ती आपल्यामध्ये आहे, ह्याचा कॉन्फिडन्स आपल्याला येतो. बरोबर आपण बोलला तुम्ही. आपण जसं सुटलो ना, तसं आपण चार लोकांना दुःखातनं बाहेर काढू शकतो. बाहेर हा काढू शकतो. आत्मविश्वास रेकीमुळे आपल्यामध्ये येतो. आणि आपल्याला म्हणजे काहीच अशक्य वाटत नाही. काही म्हणजे काही नाही, त्या एनर्जीचा खेळ आहे तो. आणि मी म्हणेन मानसी जे ह्या इतक्या तुमच्या ज्या रिॲक्शन आहेत, ते इतक्या नॅचरल आणि असं बोलतात ना एकदम ट्रूथ, की जेव्हा मनुष्याने ते अनुभव जगलेले असतात ना, तेव्हाच त्यांच्या हो. बोलण्यातनं आणि एक्सप्रेशन मधनं हे सगळं येत असतं. सो खूप छान अनुभव शेअर केले तुम्ही. मानसीजी मला एक प्रश्न अजून विचारायचा आहे, की आता तुम्ही रेकी ग्रँड मास्टर काही दिवसांमध्येच तुमचं हे कम्प्लीट होईल आणि तुम्हाला काय आवडेल का का अनेक जणांना हे रेकी शिकवायला? जे जे असे दुःखात आहेत किंवा ज्यांना मार्ग मिळत नाही तर त्यांना तुम्ही रेकी शिकायला सांगाल का? येस, का नाही. मला नक्कीच आवडेल, कारण मला दुसऱ्यांना जर आपल्याकडे एखादं ज्ञान आहे, तर ते वाटल्यामुळे अजून द्विगुणित होतं. आणि Yes. कधीच आपल्याकडचं ज्ञान आपण साठवून साठवून मग त्याला गंज लागते, त्याच्यापेक्षा आपण पण ते विसरून जातो. त्यापेक्षा हा, जे आहे ना, ते आपण दुसऱ्यांमध्ये वाटलं तर आपल्याही ज्ञानामध्ये भर पडते. आणि फरक पडतो. आपण पण दिवसेंदिवस प्रगतीच्या वाटेवर जात जातो. सो मला नक्की असं वाटेल की आपण जे शिकलोय ते आपण इतरांनाही शिकवावं. आणि त्याच्यामुळे शिकवायचं. चांगले चांगले एक्सपिरियन्स दुसऱ्यांना पण येतील. आणि कायम परमेश्वराच्या छत्रछायेखाली आपण राहावं. मी म्हणजे कोणतरी मोठा हे माणसाने कधीही करू नये. आपण नक्कीच. आपल्याला जे मिळालंय ही परमेश्वराची देणगी आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळं मिळालेलं, नाहीतर आपण श्वास घेऊ शकलो असतो का? श्वास घेऊ नाही. शकत नाही. कोणतरी बरोबर आहे. आहे ना, कोणतरी आहे ना, त्याचा आपण जाणीव ठेवली पाहिजे. आणि तोच सगळं, सो मला नक्की आवडेल सगळ्यांना शिकवायला. आणि वा. मी कायम माझ्या गुरुच्या ऋणामध्ये राहील, कायम, ज्यांनी मला शिकवलं. आणि मी त्या येस. डॉक्टर मेकाऊ ओसवींना सुद्धा खूप खूप थँक्यू म्हणते. आणि भारताच्या प्राचीन संस्कृतीलाही थँक्यू म्हणते, की हे मूळ भारतामधलंच ज्ञान आहे. भारतामधलं फक्त ज्ञान. आपल्याला ते कळलं नाही आणि दुसरीकडून आपल्याकडे आलंय. सो थँक्यू सो मच हिंदू संस्कृतीला, भारतीय नक्की. संस्कृतीला सुद्धा. म्हणजे मी खरंच आपल्या संस्कृतीला सुद्धा ह्याचा मी सन्मान देते आणि डॉक्टर मिकाऊ उसाई यांचा सुद्धा मी सन्मान करते, की ज्यांच्यामुळे आपल्याला ही विद्या आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आणि आज त्याचा प्रसार वाढत आहे. सो म्हणजे रेकीचा प्रवास हा अगदी ब्युटिफुल जर्नी म्हणजे आपण त्याच्यामध्ये खूप आनंदी आयुष्य जगतो, सुखी आणि समाधानकारक आयुष्य जगायला सुरुवात करतो. सो एकच छोटासा प्रश्न ह्या इंटरव्ह्यू मार्फत तुम्ही लोकांपर्यंत असा काय छान मोलाचा संदेश द्याल? अगदी छोटा आणि असं स्वीटनेस की काय संदेश द्याल? मला असं वाटेल की प्रत्येकाने रेकी शिका. प्रत्येकाने लहानापासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत प्रत्येकाने रेकी शिकावी. आणि फक्त अनुभव घ्यावा की आपल्या त्या डे वन पासून काय बदल घडतो. आणि निरामय निरोगी आयुष्य जगावं. वाव. एवढंच मी निरामय सगळ्यांना निरोगी आयुष्य जगावं. खूप छान, खूप छान. म्हणजे ही टॅगलाईन अगदी छान वाटली, की रेकी शिकल्याने निरामय आणि निरोगी आयुष्य ह्याचा आनंद आपण घेऊ शकतो. खूपच छान.
मानसीजी, खूप छान वाटलं, मजा आली तुमच्या बरोबर हा संवाद साधताना. आणि नक्कीच हा जो इंटरव्ह्यू लोकांपर्यंत जेव्हा पोहोचेल, तर मला खरंच ही खात्री आहे की खूप जणांना त्यांच्या मनातल्या प्रश्नांची जी उत्तरं जे शोधत होते ती ह्या इंटरव्ह्यू मार्फत नक्कीच मिळणार आहेत. खूप छान, खूप छान. आणि थँक्यू सो मच की तुम्ही तुमचा एक छान अमूल्य वेळ इथे दिलेला आहे आपल्या इंटरव्ह्यू साठी. छान, तुम्ही सुद्धा रेकीचा प्रवास पुढपर्यंत न्या, अनेकांना रेकी शिकवा. हीच सगळ्यांकडनं मी तुम्हाला एक प्रार्थना करते की वाव, रेकीचा प्रवास वाढवावा तुम्ही. थँक्यू सो मच आपल्या स्टुडिओमध्ये थँक्यू आल्याबद्दल. सो मच थँक्यू मॅम, सो मला मच. पण खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे. कारण जर तुम्ही नसता, ज्या माझ्या गुरु आहेत ज्यांनी मला शिकवलं त्या नसत्या, तर आज मी बऱ्याच संकटामधनं बाहेर आले नसते. अजूनही चॅलेंजेस आहेत, नाही असं नाही, पण तुमच्यामुळे ते हलके हलके झालेत ते प्रॉब्लेम्स. आणि मला असं सतत वाटत राहतं, जशी रेकीची डिवाइन एनर्जी माझ्या सोबत आहे, परमेश्वराची डिवाइन एनर्जी आहे, माझ्यातलं मी जे कोण गुरुतत्व आहे ते माझ्या बरोबर आहे, त्याचप्रमाणे तुमचे आशीर्वाद आणि ब्लेसिंग्स आणि हिलिंग माझ्या सोबत आहे. त्यात मला खूप खूप आनंद आहे त्या गोष्टीचा. सो तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. जसं तुम्ही आता माझे आभार मानलात, तर मी ह्याच्यासाठी नेहमी माझ्या गुरूंचे आभार मानते. जी एक डिवाइन एनर्जी माझ्यासोबत आहे, त्यामुळेच मी हा प्रसार करू शकते आणि त्यामुळेच अनेकांपर्यंत ही रेखी पोहोचू शकते. सो मी या रेखीलाही धन्यवाद देते आणि आपला इंटरव्ह्यू इथे पूर्ण करते. थँक्यू सो मच. थँक्यू.